नमस्कार. आपणास हवे असलेले असंख्य फोटो कोणत्या ॲपच्या मदतीने डाउनलोड करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माहितीदार असेच मागील व्हिडिओ आपणास पाहता येतील व पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल. चला तर मग कोणत्या ॲपच्या मदतीने आपणास हवे असलेले फोटोज डाउनलोड करता येतील ते आपण पाहूया. तर प्रथमतः प्ले स्टोअर हे ॲप ओपन करून घ्या. सर्च बारमध्ये इमेज सर्च मॅन हे टाईप करा व सर्च करा. आपल्यासमोर सर्वात वरच्या बाजूस इमेज सर्च मॅन हे ॲप दिसून येईल. मी या ठिकाणी हे ॲप इन्स्टॉल केलं असल्यामुळे या ठिकाणी ओपन हे टॅब दिसून येत आहे. तर आपण हे ॲप इन्स्टॉल करून घ्या. यानंतर इमेज सर्च ॲप ओपन करा. सर्च बारमध्ये आपणास जे इमेजेस सर्च करायचे आहे, डाउनलोड करायचे आहे, त्या इमेजचे नाव टाईप करा. जसे की आपणास जर डिजिटल क्लासरूमच्या फोटोज डाउनलोड करायचे असतील तर डिजिटल क्लासरूम इमेजेस टाईप करा व सर्च करा. आपणासमोर असंख्य असे डिजिटल क्लासरूमच्या फोटोज उपलब्ध होतील. आपणास जी फोटो डाउनलोड करायचे आहे त्यावर टच करा आणि या ठिकाणी डाउनलोड हे ऑप्शन दिसून येईल, त्यावर टच करा. त्यावर टच केल्यानंतर ही इमेज आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होईल. जे आपण इमेज सर्च करत आहोत त्याशी रिलेटेड असंख्य अशा इमेजेस आपणास खालच्या बाजूस ओपन झालेले दिसून येतील. डाउनलोड केल्यानंतर ही इमेज आपण शेअरसुद्धा करायची असेल तर शेअर या ऑप्शनवर टच करा. ही इमेज आपणास शेअरसुद्धा करता येईल. यानंतर जर या ठिकाणी उजव्या बाजूस 3 डॉट आहेत त्यावर टच केल्यानंतर ही इमेज आपणास वॉलपेपरला सुद्धा आपल्या मोबाईलच्या सेट करता येते. तर अशा प्रकारे आपण इमेज सर्च करून डाउनलोड करणे किंवा शेअर करू शकतात. यानंतर आपणास जर बर्थडे विश करण्यासाठी केक ह्या इमेज डाउनलोड करायचे असतील तर बर्थडे केक इमेजेस टाईप करा. आपणासमोर बर्थडेच्या केकच्या अनेक इमेजेस पाहाव्यास मिळतील. आपणास जी इमेज डाउनलोड करायची आहे त्या इमेजवर टच करा. ती इमेज आपणासमोर डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. यानंतर डाउनलोड या टॅबवर टच करा. ती इमेज आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होईल. यानंतर जर आपण यूट्यूब चॅनलसाठी आपणास बॅकग्राऊंड इमेज हवे असतील तर बॅकग्राऊंड इमेज टाईप करा. आपल्यासमोर असंख्य अशा बॅकग्राऊंडच्या इमेजेस उपलब्ध होतील. या ठिकाणी नॅचरलच्या अनेक इमेजेस आपणास पाहाव्यास मिळतील. आपण त्या डाउनलोड करून आपल्या यूट्यूबच्या बॅकग्राऊंडसाठी या इमेजेसचा वापर करून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपणास असंख्य अशा इमेजेस पाहाव्यास मिळतील. जर आपणास GIF टाईपमध्ये इमेजेस हवे असतील तर त्यासुद्धा या ठिकाणाहून आपणास डाउनलोड करता येतील. तर या ठिकाणी बॅकग्राऊंडसाठी अनेक इमेजेस उपलब्ध झालेले आपणास दिसून येतील. तर ह्या इमेजेस डाउनलोड केल्यानंतर आपणास मोबाईलच्या डाव्या कोपऱ्यातील 3 रेषेवर टच करून डाउनलोड इमेजेस या टॅबवर टच केल्यानंतर आपण ज्या इमेजेस डाउनलोड केलेल्या आहेत ते या ठिकाणी दिसून येतील आणि ह्या इमेजेस मोबाईलच्या गॅलरीमध्ये सुद्धा दिसून येतील. त्याचबरोबर सर्च हिस्ट्रीमध्ये आपण ज्या इमेजेस सर्च केलेल्या आहेत त्या सर्व इमेजेस आपणास सर्च हिस्ट्रीमध्ये पाहावयास मिळतील. या इमेजेस आपल्या मोबाईलच्या माय फाईल या फोल्डरमध्ये किंवा फाईल मॅनेजर या फोल्डरमध्ये डाउनलोड झालेल्या सुद्धा दिसून येतील.
माय फाईल या फोल्डरमध्ये फोटोज किंवा पिक्चर्स या टॅबमध्ये या फोल्डरमध्ये पिक्चर्स डाउनलोड झालेल्या दिसून येतील। या फोटोज आपण या ठिकाणी आपण यूट्यूब चॅनलसाठी बॅकग्राऊंडसाठी ज्या इमेजेस डाउनलोड केलेल्या आहेत त्या या ठिकाणी दिसून येत आहेत। तर अशा प्रकारे आपण असंख्य अशा आपणास हव्या असलेल्या इमेजेस आपण डाउनलोड करून घेऊ शकता व आपणास त्या इमेजेसचा उपयोग करून घेता येईल। अशा प्रकारे आपण माय इमेज सर्च या ॲपच्या मदतीने आपणास हवे असलेल्या असंख्य इमेजेस आपण डाउनलोड करून घेऊ शकता। तर असेच माहितीदार नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।